आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एकाय बीजेपीचा एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये? सगळे हरिचंद्राची औलाद आहे, हे चुकीचं आहे। आणि ताटाची एकीकडे कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे नाही म्हटलं जातं आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं खर्च केला जातोय, टीका होते राजेशाही भोजनावर। प्रश्न किती खर्च झाला याच्यापेक्षा आमची मानसिकता काय ते स्पष्ट होते। म्हणजे आम्ही जर सरकारमध्ये आहोत तर ही म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतं का। एकाइकडे सरकार दिव्यांगाचे पैसे 6 महिन्यापासून देत नाही आहे। एमआरजेसमध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे 24 तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना 8 महिने झाले पैसे दिले नाही, कारण पैसे नाही असं म्हणतं। आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही, कारण शाळेचा प्रवेश होऊ शकला नाही। आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता, पण 4,000चं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का? म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही प्रवृत्ती आहे, ही रावणाची प्रवृत्ती आहे, हे अफजल खानाची प्रवृत्ती आहे का? एकाइकडे अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे, तळपून रोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होत असेल तर याच्यातून तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे। पण ही तुम्हाला धाडस आलं कसं? एवढी हिंमत आली कशी? ईव्हीएम मशीनमुळे आली का? 5-6 3-4 दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव, अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का? तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं? का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार? मला वाटते ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे। ते भय असं गेलेलं आहे का आम्ही 5 वर्ष काही केलं, नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून ही जी काही या भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे, त्याचे ते परिणाम आम्ही भोगताय। म्हणून मतदारांना हुशार व्हा। जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता 4,000 एकाच ताटासाठी आम्ही पाहतोय खर्च करत आहे, म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे। हा फतवा नेमका कोणासाठी काढायचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे आणि म्हणून अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो। काही आम्ही समर्थन करत नाही, पण ज्यांनी आणीबाणीवर लेख लिहिला त्यांना आम्हाला काही सांगायचं आहे। म्हणजे साहो चुव्वे खाकर अगर बिल्ली हज को या दर्शन को जाती है तो गलत है। तुम्ही काय केलं? एकही ईडीची कारवाई भाजपच्या एका माणसावर काय झाली नाही? ही आणीबाणीची छुपी ती स्पष्ट होती, ते आम्ही पाहतोय फिजिकली असन डायरेक्ट होती, पण तुमची छुपी आणीबाणीचं काय करायचं? अरे तुम्ही विरोधात बोलले तर ईडीमध्ये टाकणार, विरोधात बोललं आंदोलन केलं म्हणजे तुमच्या बँकेचे पदं काढणार, ही छुपी आणीबाणी आहे। तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोण दिला आहे? तो अधिकारच गमावला आहे बीजेपीनं। एकाय बीजेपीचा एकही माणूस करप्ट नाही आहे का देशामध्ये? सगळे हरिचंद्राची औलाद आहे, हे चुकीचं आहे आणि ही छुपी आणीबाणी सुद्धा त्या आणीबाणीसारखीच निषेधार्थ आहे।